तर रेकॉर्डिंग स्टार्ट. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना आज दुसरा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सांख्ययोग. हा प्रभुपाद स्वामींनी त्याचं नाव काय दिलंय पहा, गीतेचे सार. हम्म मग आपण आता असा विचार करायचा का की दुसराच अध्याय आहे आणि ह्याला गीतेचे सार असं का म्हटलंय. कारण जनरली आपण कुठलेही ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा शेवटी असतं सार आणि मग ग्रंथ संपतात. पण इथे दुसराच अध्यायाला गीतेचे सार असं म्हटलंय. तर हा गीत म्हणजे आपण साधारण पहा, सिनेमाचा ट्रेलर कसा असतो की ज्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्या सिनेमाची आयडिया येते की ह्या सिनेमामध्ये बाबा काय आहे. हा त्याची स्टोरी लाईन काय आहे, साधारण थीम काय आहे बाबा. हा तसा हा अध्याय आहे की गीतेमध्ये कृष्णाने ज्या ज्या विषयांना स्पर्श केलेला आहे ना, आता ह्याचं नाव सांख्य योग म्हणा, ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग, असं जे जे विषयांना हात घातलेला आहे त्या सगळ्याची माहिती तुम्हाला इथं मिळणार. त्यामुळे असं समजा की हा अध्याय म्हणजे गीतेचा ट्रेलर असल्यासारखं आहे. म्हणून हा गीतेचे सार आहे आणि आपल्याला खूप गहिराईने या म्हणजे गीतेचा अभ्यास करायचा तर दुसऱ्या अध्यायाचा अतिशय गहिराईने अभ्यास प्रत्येक वेळेस करावा लागणार. मोठाही आहे आणि गीतेचं सार म्हटलंय. आता याचं खरं नाव काय आहे, सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे काय असतो, तर आत्मा आणि परमात्मा ह्यांच्याविषयीचं ज्ञान, हा, त्याला सांख्ययोग म्हणायचं. हम्म सांख्य या शब्दाचा अर्थ आत्मा आणि परमात्म्याविषयीचं ज्ञान. हम्म तर असा हा गीतेचा दुसरा अध्याय आपण आता सुरू करूया. पहिल्या अध्यायात काल काय बघितलं ते आधी थोडस सांगूया. माताजी घ्या पुढे. तर कालच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या दुःखाची, राधा गोविंदांना प्रणाम करू. हं? तर प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू. हा तर कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की धृतराष्ट्राने चौकशी केली की युद्धभूमीवर काय चाललंय. मग आपण ते बघितलं होतं बघा, रसगुल्ल्याचं. म्हणजे तो म्हणाला ना मामका पांडवाचे व ते पाहिलं. मग दुर्योधनाची भीती बघितली, शंखनाद बघितला की कसं पांडुपुत दुर्योधनाचं म्हणजे कौरवांचं हृदय विदीर्ण झाली. मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणाला भगवंतांना की तुम्ही दोन सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चला. हा मग त्याच्यानंतर अर्जुन अचानक दुःखामध्ये पडला. तसा तो शूर योद्धा होता, साधा तर नव्हता अर्जुन. अर्जुन हा एक हे आहे म्हणजे क्षत्रिय आणि निष्णात असा योद्धा होता तो. पण अर्जुनाकडून आपण शिकायला हवं की तोही द्विधा मनस्थितीत सापडला की मी काय करू आणि काय करू नको. मग अशा वेळेस ना त्याने भगवंतांना शरण गेला आणि मार्गदर्शन घेतलं. आपण पण अर्जुनाकडनं पहिल्या अध्यायातनं काय शिकायचंय की दुःखाची म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते तुम्ही स्वतः शोधायला हवेत. ते जगाला नाही कळणार की माझं कुठं अडतंय, माझा प्रॉब्लेम काय आहे, हा आपण स्वतः शोधावा लागणार. हा आणि मदत मग आज त्याने मागितली तशी आपण दुसऱ्यांकडनं मदत घेऊ शकतो. तर पहिल्या अध्यायातनं ते बघायचं की त्याने 5 दुःखाची कारणं भगवंतांना सांगितली. मग त्याच्यानंतर अ, आपण अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं पाहिली आहेत. हा आणि ती लक्षात ठेवा. हा आणि मग आपण आता आजचा अध्याय बघूया की भगवंतांनी पुढची पूर्ण गीता म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तर आहेत. आता करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस, ही 5 कारणं त्याने सांगितली की ह्यामुळे भगवंता म्हणजे कृष्णा मी युद्ध नाही करणार. मग ह्यातल्या ना पारिवारिक परंपराचं उत्तर आपण उद्याच्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात मिळणार आपल्याला. उरलेल्या 4ची आपल्याला आज उत्तरं मिळणार. माताजी घ्या पुढे. आता आजचा जो अध्याय आहे ना त्याच्यामध्ये काय आहे बघा. तर अर्जुनाचं पहिलं दुःखाचं कारण काय सांगितलं, करुणा. तर भगवंतानी ह्याला उत्तर म्हणून आत्म्याचं ज्ञान दिलं की आपण शरीर नाही. हे आत्म्याविषयीचं ज्ञान दिलं. हं? त्याच्यानंतर आनंद नाही. तर भगवंतानी त्याला सांगितलं की बघूया आपण आता की तिथं दुःख तुला म्हणजे दोन्ही बाजूनी तुला व्यवस्थित सुखीच होशील तू, तुला काय आनंद नाही ते बघू आपण, त्या स्लाइड्स आहेत.
मग पापी प्रतिक्रिया, तर त्यांनी सांगितलं की भगवंतांच्या सेवेमध्ये आपण जे काही करतो ऍज अ भक्ती, त्याचं पाप लागत नाही. मग असमंजस. हं, तर भगवंत म्हणाले की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तुला निर्णय घेता येत नाहीये. मग अर्जुन विचारतो, मग कोण असतं ज्यांची बुद्धी स्थिर असते? मग स्थितप्रज्ञ मुनींची भगवंतांनी लक्षणं सांगितली आहेत ह्या अध्यायात. आणि मग त्याच्यानंतर पारिवारिक परंपराचं उत्तर आपण उद्याच्या अध्यायात पाहणार. हं? माताजी घ्या पुढे. हं. आता ना आपण जेव्हा गीतेचा अभ्यास करायला येतो, की जेव्हा आपल्याला थोडं गीतेच्या खोलात उतरायचं असतं, तेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत हव्या. हा, की आता ही आपली जी इंद्रिय आहेत ना, ह्यांच्या क्षमता मर्यादित आहेत. ह्याने आपण म्हणतो ना की देव आहे, म्हणजे कलियुगात हे असं खूप असतं की मला देव दिसत नाही, तर मी मानणार नाही. हा, मग आता इथे ही स्लाइड पहा हा, की आपल्या इंद्रियांच्या क्षमता किती मर्यादित आहेत. आता ऍक्च्युली तुम्ही खिडकीत बसलाय तुमच्या घराच्या आणि तुम्हाला लांब एखादं झाड दिसतंय, तर लांब झाडच दिसेल, पण जवळ गेल्यावर कदाचित दिसेल की त्याच्यावर एक पोपट बसलाय, तो त्या झाडाचं फळ तोडून खातोय. हे आपल्याला लांब तुमच्या घराच्या खिडकीतून दिसणार नाही. मग आपल्या डोळ्यांची क्षमता एक ठराविक रेंजच आपण पाहू शकतो कानाने, ठराविक च्या फ्रिक्वेन्सीच आपण ऐकू शकतो. अशा आपल्या इंद्रियांच्या ह्या ज्या क्षमता आहेत ना, ह्या मर्यादित आहेत. आणि तुम्ही मर्यादित क्षमतेने अमर्यादला जाणवू शकत नाही. हं? आणि हा त्यांचा दोष नाहीये भगवंतांचा, ही आपली अपूर्णता आहे. ओके. मग ही भगवंतांचं अस्तित्व जाणायचं तर तुम्हाला ज्ञानाच्या दृष्टीने पाहावं लागतं. आणि ती ज्ञानाची दृष्टी आपल्याला कोण देतं? शास्त्र देतात. आणि ती पण कसे देणार? म्हणजे आध्यात्मिक गुरु आपल्याला ती शास्त्रांमधली ज्ञानाची दृष्टी देतं. नाहीतर आपण फक्त हेच म्हणत मग आता आपल्याला बुद्धी दिसते का? मग आपण असं म्हणणार का मला बुद्धी नाहीये? तर ही आपली अपूर्णता आहे. आपली इंद्रिय जी आहेत ना, ती मर्यादित आहेत. मनुष्य शरीराचेच हे दोष आहेत की आपली इंद्रिय ही अपूर्ण आहेत आणि भगवंत हे पूर्ण आहेत. अपूर्णाने पूर्ण जाणता येत नाही, त्यासाठी आपल्याला ज्ञानाची दृष्टी हवी. ओके. हा, माताजी पुढे. आता ना गीतेप्रमाणे, भागवतम प्रमाणे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे येतात: ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हे लक्षात ठेवा हा, तीनही: ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हं? मग ब्रह्म काय असतो सांगा? तर आता हा आपल्या आजूबाजूला जो निसर्ग, म्हणजे मॅनमेड नाही हा, मनुष्य निर्मित नाही, जे निसर्गतः इथे तुम्हाला नदी, डोंगर, अ, मोठे पर्वत, समुद्र असं जे काय दिसतं, हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. पुन्हा हा जो प्रकाश दिसतो, तुम्ही शांत डोळे मिटून बसलात तरी आपल्याला डोळ्यासमोर एक प्रकाश दिसतो. हे सगळं जे असतं ना, हे ब्रह्म आहे. हा, हा भगवंतांच्या धामाचा प्रकाश असतो. हे जे हा हा जो भगवंतांचा म्हणजे निसर्गता जे काय मिळालंय ते, हे सगळं ह्या ब्रह्ममध्ये येतं. मग तुम्ही भगवंतांशी जोडण्याचा हा पहिला टप्पा असतो. आपल्याला लहानपणापासून वाटतं बघा की किती छान आहे हे आकाश, ही पक्षी, कुणी ह्यांना निर्माण केलं असेल, असं प्रत्येक लहान मुलाला म्हणजे मला तर वाटलं. तर हा पहिला टप्पा असतो की किती छान फुलांवर नक्षी वगैरे असते, फुलांचे रंग सुंदर असतात. हा, वाऱ्याची झुळूक येते, आपल्याला छान वाटतं. तर कुणी निर्माण केलं हे सगळं? तर हा कुठेतरी भगवंतांशी जोडण्याचा पहिला टप्पा असतो आपला, की मग हा म्हणायचा ब्रह्म. मग त्याच्या पुढचा टप्पा असतो परमात्मा, की ज्याच्यामध्ये ना आपण प्रत्येकाच्या हृदयात ना, जे इथे सजीव आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपामध्ये भगवंत असतात बघा. परमात्मा रूपात म्हणायचं, चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहेत. जो सजीव आहे, म्हणजे प्राण्यांच्या पण असतात. हा, त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयातलं आता त्यासाठी आपली महाराष्ट्राची तुम्ही वारकरी संप्रदाय बघा, ती वय बघत नाहीत, प्रत्येकाला माऊली माऊली म्हणून प्रणाम करतात. ते काय बघतात? तर त्यांच्या हृदयातला परमात्मा बघत असतात. तर हा म्हणायचा परमात्मा स्तर, की जेव्हा तुम्ही समोरच्याचं शरीर पाहत नाही,
त्याच्या हृदयातला भगवंत बघता. हा येतो परमात्मा स्तर. हा, मग आणि थोडं तुम्ही भगवंतांशी जोडलं जाताय की मग ते राहतात कुठं वगैरे असं. भक्तीमध्ये प्रगती कराल तर भगवान. हा, हे भगवान म्हणजे कसे ते त्यांच्या गोलोक धामात राहतात आणि त्यांचं ते तसं रूप आहे बघा. डोक्यावर मोरपीस, हा, गळ्यात तुळशीची माळ असते, आणि हातात बासरी वगैरे असं, म्हणजे हे जे रूप असतं ना ह्याला भगवान म्हणायचं. मग ईश्वर प्राप्तीचे हे 3 टप्पे असतात: ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. आणि जसं तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करत जाता, जोडले जाता, तसं आपोआप आपण ह्या टप्प्यांवर पुढं जात राहतो. ओके. ह्याचं एक उदाहरण बघूया. माताजी पुढे घ्या. हा, आता हे ना ईश्वर साक्षात्काराच्या 3 टप्प्यासाठी ना आपण एक उदाहरण घेऊया सूर्याचं. आता ना ब्रह्म म्हणजे काय, की आपल्याला आजूबाजूला दिसणारा निसर्ग, प्रकाश. तर तुम्ही फक्त एवढाच विचार करा, की तुम्ही एका खोलीत झोपताय आणि रोज सकाळी हे होतं. तुम्हाला कळतं की एक प्रकाश येतो आणि मग मी उठायचं. हं. मग तुम्ही तुमचं काम करता, मग अंधार होतो संध्याकाळी आणि त्याच्यानंतर झोपता वगैरे. ओके, हा म्हणायचा की तुम्ही फक्त बघताय. अ, हं. सूर्यप्रकाश येतो, मग तुम्ही फक्त हा प्रकाश आला की ह्याच्यात आपण ऊन अंगाला पण चटके बसतात वगैरे एवढाच अभ्यास करताय आणि आपलं आपलं काम करताय. साधारण हा ब्रह्म टप्पा असतो. हा, मग एक दिवस हळूहळू तुमचं मन विचार करायला लागतं, हे मला छान वाटतं, हे कोण वेळेत हजर होतंय, हा, सगळ्यांना प्रकाश देतं, ज्याच्यामुळे वनस्पती अन्न शिजवतात, मग हा प्रकाश येतो कुठून? मग तुम्ही आकाशाकडे वगैरे बघायला लागलात, मग तुम्हाला तिथे सूर्य दिसला. ओके. मग तुम्ही थोडस सूर्याला प्रणाम वगैरे करायला लागलात. हा, मग हा जो टप्पा येणार ना हा परमात्मा, की हा तिथं सूर्य आहे. ओके. मग तुम्हाला आणि थोडं, मग तुम्ही जरा गुरूंकडे गेलात, शास्त्र उघडलात, अभ्यास केलात, की हा ग्रह आहे की तारा, म्हणजे काय आहे हे. मग तुम्ही आणि अभ्यास केलात, पुस्तकं थोडी उघडलीत. मग बाबा तो सूर्य लोक आहे, त्याचे राजा असतात सूर्यदेव म्हणून. आणि त्यांचा हा रथावर बसून येतात, अरुण नावाचा त्यांचा सारथी असतो वगैरे. हा येणार मग भगवान हा टप्पा. ओके. तर हे तुम्हाला कधी कळत जाणार, की जेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडलं जाल आणि मनात इच्छा होणार, की मला अजून त्यांना जाणायचंय जाणायचंय. त्यामुळे जसं आपण भक्तीमध्ये जोडलं जाऊ, तसं ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ह्या टप्प्यांवर आपण पुढं पुढं जात राहतो. फक्त लक्षात काय ठेवा, ब्रह्म म्हणजे ही आजूबाजूची सृष्टी, निसर्ग, की हे कुणी निर्माण केलंय. ओके. मग त्याच्यानंतर प्रत्येकाच्या हृदयातले परमात्मा, हा, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष भगवान, असे 3 टप्पे असतात. हा, माताजी घ्या. आता ना भगवान म्हणते कृष्णाला, गीतेमध्ये काय लिहिलंय, तुम्ही गीता उघडलात तर तुम्हाला दिसणार, जिथे भगवंतांचे श्लोक आहेत ना, तिथे श्री भगवान वाच असं म्हटलंय हा कृष्णांना. मग भगवान कोणाला म्हणायचं, तर पराशर मुनींनी एक व्याख्या केलेली आहे, की हे जे तुम्हाला स्क्रीनवर आता समोर दिसतंय ना, ह्या 6ही प्रकारच्या ऐश्वर्यानी जो पूर्णपणे युक्त असतो तो भगवान असतो. ओके. मग त्यात कुठली येतात, सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. ओके. भग म्हणजे ऐश्वर, वान म्हणजे युक्त. मग हे भगवान कोण, तर या 6ही ऐश्वर्यानी पूर्ण युक्त आहेत. आता ही 6ही ऍट अ टाइम घ्या तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या स्वतःतनं किंवा ओळखी पाळखीतनं आठवा, की मग सौंदर्य काय, श्रीमंत काय, हे आपण एखाद्या जिल्ह्यात असू, राज्यात असू, देशात असू, हा, किंवा भलेही जगात असू, पण इथं आपलं लिमिट संपतं. इथे जी व्याख्या आहे ती पूर्ण, म्हणजे पूर्ण ऐश्वर्य असायला हवीत. तर ही जी आहेत ना ही सगळ्या ब्रह्मांडांमध्ये मिळून आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये कृष्ण व्यवस्थित बसतात बघा. सौंदर्य, तुम्ही राम, कृष्ण ह्यांचे चरित्र वाचाल तेव्हा त्यांच्यावरची स्तोत्र वाचाल तेव्हा त्यांचे वर्णन आहे बघा. हा, मग ते कळणार की किती सौंदर्य, मोहिनी रूप घेतलं तर सगळी भाळली, असं अप्रतिम सौंदर्य. म्हणजे मैयाने त्या कृष्णाला तयार करून बाहेर जरी कृष्ण आला, छोटा बाळ कृष्ण, तरी असे सगळे गोप गोपी वगैरे असे, म्हणजे आपण हे होतो ना,
स्टॅच्यू पुतळा झाल्यासारखे होऊन बघत राहायचे, असं अप्रतिम सौंदर्य. मग श्रीमंती सगळी ब्रह्मांडच त्यांची आहे, ते आपण पुढे पाहू. प्रसिद्ध तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. सामर्थ्य, आता रामाने एकट्याने म्हणजे राम आणि लक्ष्मण मिळून त्या खरदूषण सारखं त्यांच्या सैन्यासकट सगळ्यांना हरवलेलं. मग ज्ञानाचा मागोवा घेत आपण वेदांपर्यंत पोहोचतो, आणि वेद हे भगवंतानी निर्माण केलेले आहेत. आणि ह्या सगळ्यातला कण असला ना आपल्याकडे, तरी आपण इतके अहंकारी बनतो. तर ह्या सगळ्यात अजून एक त्यांच्याकडे गुण आहे, संन्यास. त्यांच्याकडे वैराग्य आहे. ह्या सगळ्याचा थोडासा अंश आपल्याकडे असला तरी आपण खूप अहंकारी बनतो. तर भगवंतांकडे हे सगळं आहे, पण त्यांच्याकडे परम वैराग्य आहे. त्यांच्यामुळे कशाचाही त्यांना हे नाहीये. गर्व, गर्व तर खूप चुकीचा शब्द झाला, पण ना कुणाकडून कसली अपेक्षा आहे, आणि सुहृदम सर्व भूतानाम आहे, ते कुणावरही कसला राग नाही, काही नाही असं. हा, तर आणि कसं जेवढे दिवस कृष्ण गोकुळात राहिले किंवा वृंदावनात राहिले, पुढे कंसाला मारण्यासाठी त्यांना ते आपले नंदबाबा, यशोदा मैया ह्यांना सोडावं लागलं. पुढे ह्याला गेले, मग त्यांच्या मथुरा, मग तिकडे तो हा खूप आक्रमण करायचा, म्हणून द्वारकेला गेले. हा, असं म्हणजे वैराग्य आहे रामांना. आदल्या सकाळ म्हणजे आदल्या दिवशी कळलं होतं की आपला उद्या हे होणार, राज्याभिषेक, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कळलं की नाही, वनात जावं लागणार 14 वर्षासाठी. तरीही तेवढंच प्रेमाने म्हणजे प्रसन्नपणे गेले. का? त्यांच्यामध्ये वैराग्य आहे. तर ही षड ऐश्वर्य त्यांच्यात पूर्ण रूपात आहेत, म्हणून त्यांना भगवान असं म्हटलं जातं. ओके, मग त्याची पुढे घ्या. आता ना ही दुसरा अध्याय आता इथून सुरू होतो. तर आता कठीण वेळ आल्यावर, एकतर कालच्या अध्यायात आपण शिकायचं की आपण हे घ्यावं लागणार, की आपल्या दुःखांची कारणं आपल्याला स्वतः शोधावी लागणार, की मला काय अवघड जाते वगैरे. ओके, मग अशी कठीण वेळी आपण काय करतो? चिडाचिड करतो, रुसतो. अर्जुनाने काय केलं बघा, अर्जुनाने कृष्णांना शरण जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. तर आपण पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला पण काय प्रॉब्लेम आला, तर आपण साधू, गुरु म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र, या तिघांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं. गुरु म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु, साधू म्हणजे प्रगत भक्त, आणि शास्त्र म्हणजे शास्त्र. मग तुमच्या प्रॉब्लेमच्या नुसार तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि त्यातनं बाहेर पडायला बघा, ना की दुःखात वाहत चला. हम्म, माताजी पुढची स्लाईड वाचा माता. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपया करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. आता ना तो गोंधळून गेला, मग आधी एकतर मान्य करायला हवं चिडचिड करण्यापेक्षा, किंवा मला हा विषय अवघड जातोय, हा हा माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे आपण पहिल्यांदा मान्य करायचं. मग एकदा ते आपल्याला आपला प्रॉब्लेम कळला की आपण त्याच्याविषयी मार्गदर्शन घ्यायचं. आणि तो कसा म्हणतोय बघा इथे, की माझी मनःशांती नष्ट झाली आहे, त्यामुळे मी निर्णय नाही घेऊ शकत आहे, अशा वेळेस घेतलेले निर्णय बरोबर येत नाहीत. हा, मग त्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा, तर तो म्हणतोय, पण शरण जायची एक प्रक्रिया असते. तो काय म्हणतोय बघा, अशा स्थितीत निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलोय, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला भगवंतांना शरण जायला हवं. आणि ना मला हे युद्ध करायचं नाहीये, कृष्णा युद्ध न करायचा उपाय सांग, असं विचारलंय का अर्जुनाने? आपण एक्झॅक्टली सेम हे करतो की कृष्णा मला त्या एरियात घर हवंय, मला तो जॉब हवाय, अशा टाईप आपण म्हणत असतो.
इथे अर्जुनाने काय सांगितलं बघा, की माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते कर. हा, तर ही आपली भावना हवी, हा ठाम विश्वास हवा, की कृष्ण माझ्यासाठी जे करतील ते माझ्यासाठी अंतिम श्रेयस्कर असणार आहे. हम्म. आणि मला जे हवंय ते दे, ह्याला भक्ती नाही म्हणत. तर माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते सांगा, योग्य आहे. माताजी वाचा. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानी जन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी ही शोक करीत नाही. हरे कृष्ण. आता ना, अर्जुनाचे पहिलं दुःखाचं कारण काय सांगितलं होतं? करुणा वाटत होती, माझे भाऊ, माझे गुरु, माझे आजोबा. तर अर्जुन, भगवंत काय म्हणतात, हे जे तू पंडितांप्रमाणे म्हणजे बोलतोयस ना, पण जे शोक करण्या योग्य नाही, ह्यासाठी ना तुम्हाला ज्ञानाची दृष्टी हवी. की कृष्ण काय म्हणतात, की इथून पुढे भगवंतानी मग त्याला आत्म्याचं ज्ञान दिलेलं आहे. की मी शरीर नाही, आत्मा आहे, असं. की तू शरीराविषयी शोक करतोयस, तू शरीर बघतोयस. हा, जे ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात ते जिवंत आणि मृत ह्यांच्याविषयी शोक करत नाहीत. शोक करत नाहीत म्हणजे काय तर, हा, आपण एक लक्षात ठेवायचं, इथे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा आहेच. हे मर्त्य लोक आहे. हा, इथलं हे अलिखित सत्य आहे, की इथं जो जन्मणार त्याला मोजून श्वास मिळालेले असतात. हा, आणि जेव्हा ते श्वास पूर्ण होणार तेव्हा आपल्याला ही जगत सोडावं लागणार. त्यामुळे इथे कुणीही अमर नसतो. इथे येणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचंच आहे. आणि अर्जुन तेच सत्य विसरतोय, म्हणून कृष्ण म्हणतात, की जे शोक करण्यायोग्य नाही त्यासाठी तू शोक करतोयस. आणि हे इथलं सत्य आहे, की इथे आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी हे सगळं सोडून जायचं. हम्म. हा, माताजी घ्या पुढे, आपण पाहूया हे हळूहळू. हा, आता बघा, हा, की तुम्ही म्हणणार ना, की इथं आपण शरीराविषयी खूप अडकलेलो असतो ना. मग आता बघा, आपण कसं असतं, शरीर बघतो. आपण घराच्या खिडकीतून रस्त्यावरच्या गाड्या बघतो, मग आपल्याला आतला ड्रायव्हर तर दिसत नाही. पण याचा अर्थ असा आहे का, की त्या गाडीला ड्रायव्हर नाही, गाडी आपली आपण ठरवते. आज सकाळी माझं ऑफिस, तिने बाबा एक जॉब जॉईन केलाय आणि ती 9 ते 5 त्या जॉबला जाते, अशी कुठली गाडी? भलेही तुम्ही रिमोटने चालवणारी गाडी म्हणाल, तरी रिमोट तर स्वतःच्या हातात ठेवाल ना. पण इथे आपण जनरल घेऊया, ड्रायव्हर असणार ही गाडी. तर ती गाडी स्वतः नाही ठरवत, की बाबा मला फिरायला जायचंय, मी फिरून येते, असं नाही. तिच्या आत एक ड्रायव्हर असतो. हा, तसं आपण पण. माझी पुढची स्लाइड घ्या. आपण पण हे जे दिसतं ना आपल्याला आरशात, ते शरीर नाहीये. हा, आपण आत्मा आहे. कारण ज्या क्षणी एखाद्याचा मृत्यू होतो, आपण काय म्हणतो, तो हे जग सोडून गेला. शरीर असतं, वस्तू असतात, मग गेलं तर काय गेलं, तर आत्मा ते शरीर सोडून निघून जातो. हा, त्यामुळे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच ह्या शरीराचं म्हणजे हालचाल आहे, चेतना आहे. त्यामुळे कृष्ण सांगतायत, की गीतेचा हा पहिला पाठ आहे. आणि हे वरचं जे आपलं शरीर आहे ना, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. आणि जेव्हा आत्मा हे शरीर सोडून जातो तेव्हा ते त्याचाच भाग बनून जातो, हे जे मागे राहणारं शरीर. मग आपण शरीर नाही तर आपण कोण आहोत? माताजी पुढे घ्या. तर आपण आत्मा आहोत. हा, कारण बघा, इथले नवे वर्गीकरण आपण लहानपणी पण शिकलेलो आहे सगळे, की सजीव आणि निर्जीव. सजीव काय असतात, ज्यांची वाढ होते, ज्यांचं प्रजनन होतं, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. मग आता इथे बघा, ही सायकल, टेबल, सॉक्स असलं काही करू नाही शकत. हा, मग हे इकडचे चिमणी, माकड, माणसं हे करू शकतात. का करू शकतात? तर ते सजीव आहेत. सजीव ह्यातच दिलाय, की आपल्यामध्ये जीवन आहे, म्हणजे आत्मा आहे. ज्या क्षणी आत्मा सोडून जातो त्या क्षणी हे शरीर पण ह्या पृथ्वीचाच भाग बनून जातं. हम्म. त्यामुळे आपण, माताजी पुढे घ्या, गीतेचा पहिला पाठ लक्षात ठेवायचा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हम्म. आणि मग हा आत्मा असतो कुठे?
तर प्रत्येकाच्या हृदयात असतो. हा, आणि हृदयात त्याच्या शेजारीच परमात्मा पण असतो. जे म्हणून काय प्राणी, कीटक कोणही असू दे, जे सजीव आहेत त्या प्रत्येकाच्या आत्म्याच्या शेजारी चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा पण असतात. हं? तर ह्या आत्म्याचा आकार पण सांगितलेला आहे, केसाच्या टोकाचा 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार असतो. आणि कुठं असतो? हृदयात असतो. माताजी पुढे घ्या. आता आपण आहे ना सेम असे, म्हणजे तुम्ही पण माताजी आवाज येतोय का माझा? हो, येतोय माताजी. हा हा. हा, तर आता ना तुम्ही पहा, हा जो हे आहे ना, पहिली स्लाइड ह्याच्यामध्ये की नाही, ते बघा काय करतायत. त्या तो जो पिंजरा आहे त्याला सोन्याचा केलाय, छान स्वच्छ करतायत. हा, आणि आतल्या पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष. पक्षी काय खातोय, काय काय काहीच लक्ष नाही, बिचाऱ्याने मान टाकली आहे पहा. हा, हे सेम आपण असे असतो. आपण फक्त आपलं शरीर म्हणजे सनस्क्रीन लावू, छान छान कपडे घालू, वगैरे वगैरे काय काय करू, पण ह्या शरीराकडे, हा, आतला जो आत्मा आहे त्याच्या आनंदासाठी आपण काहीही करत नाही. इकडे जे आहे ना, इकडेची ही दुसरं चित्र बघा. तसं आहोत आपण. ह्या शरीराच्या आत एक आत्मा पण आहे त्या पक्षासारखा. आणि जेव्हा हा आत्मा आनंदी असतो ना, तेव्हा आपण बाहेरून पण आनंदीच राहणार. हं? मग ह्या आत्म्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. माताजी पुढे घ्या. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनञ्जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. मग आता आपण थोडं आत्म्याचं ज्ञान मिळवलं नाही, की प्रत्येकाच्या हृदयात आत्मा असतो. हा, आपण शरीर नाही, आत्मा आहे. आणि कसं असतं इथं ना, होतं काय की तुम्ही एक जे शरीर मिळालेलं असतं हे जेव्हा वृद्ध होतं तेव्हा ते चालू नाही शकत. हा, मग आत्म्या आणि त्याच्यातले दिवस पूर्ण झाले की आत्म्याला ते शरीर सोडावं लागतं. आणि आपल्या ह्या जन्मातल्या कर्मांप्रमाणेच आपल्याला पुढचं शरीर आपण तयार केलेलं असतं. आत्मा मग हे शरीर सोडतो आणि त्या पुढच्या शरीरात जन्म घेतो, परत गर्भ राहतो आणि जन्म घेतो. हा, तर हे अविरत चाललेलं हे आहे चक्र. आणि ही जी शरीरं मिळतात ही पण आपल्या कर्मांप्रमाणे मिळतात. ह्याला पण काय दुसरं कोण काय ह्यात ठरवत नसतं. ओके. तर हे ना इथल्या आता हे चक्र आहे, हे प्रत्येक सजीवासाठी आहे. असं समजू नका की भारतातच आहे बाकी कुठं नाही. नाही, हे प्रत्येक सजीवाच्या जीवनाचं मूल सत्य आहे. हा, आणि भगवंत काय म्हणतायत की ह्यामुळे ना जो धीर ज्ञानी मनुष्य आहे तो ह्यामुळे गोंधळून जात नाही, की हे जीवनाचं सत्य आहे. प्रत्येकाला कधी ना कधीतरी जन्म मिळालाय, त्याला मृत्यूला सामोरं जायचंच आहे. हा, त्यामुळे त्याचा त्रास नाही करून घ्यायला पाहिजे. मग आता असं म्हणता का तुम्ही, अर्जुन मग म्हणाला असेल की मग कृष्णा, की स्वकीयांच्या जाण्याचं दुःख नाही होणार का? हा, असं तर नाही, आपण तर भावनाहीन तर बनू नाही ना शकत. होणार, दुःख तर होणार. मग हा 2.13 आणि 14 दोन्ही श्लोक तुम्ही जरा वाचा, पाठ करा, म्हणजे अर्थ समजून घ्या, पुन्हा वाचा. हा, आणि आपल्या सगळ्यांना आजूबाजूच्यांना वगैरे पण लहान मुलांना ह्याचे अर्थ सांगून ठेवा. हे जीवनात खूप उपयोगी पडणारे श्लोक आहेत, 2.13 आणि 14, की हे जीवनाची सत्य आहेत. माताजी आता पुढचा घ्या. हं. ही ना, हे आहेत बघा, प्रत्येकाच्या जीवनाचं हे चक्र आहे की तो आईच्या गर्भात गर्भ राहतो, मग जन्म घेतो, मग मोठा होतो, मग कुमार अवस्था, तरुण अवस्था, मग प्रौढावस्था, मग वृद्धावस्था. मग हे शरीर साथ देत नाही, मग आत्म्याला हे शरीर सोडून पुढे जावं लागतं. असं, हा, असं अनंत कालापासून आपण प्रवासात आहोत. 84 लाख योनीमधली शेवटची योनी मनुष्य असते. इतका प्रवास करतो आणि कधीतरी तो मनुष्य जन्म मिळेल ह्याची वाट बघत असतो,
की ज्याचा उपयोग आपण भगवंतांच्या भक्तीसाठी करू. कारण ह्याच जन्मामध्ये आपल्याला ती उच्च चेतना असते. नाहीतर आता तुम्ही विचार करा, तुमच्या शेजारी तुमचं मांजर नाही तर कुत्रा वगैरे असेल, तर तुम्ही त्याला हे सगळं, म्हणजे मी सांगते ते तुम्ही त्याला सांगितलं तर त्याला कळणार नाही. का तर ती उच्च चेतना नाहीये. हे मनुष्य जन्म आहे ना, हा एकमेव असा जन्म आहे की ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो, की भगवंतांकडचा मार्ग आपण पकडू शकतो. हा, माताजी पुढे घ्या. हे बघा, हे जीवन चक्र दाखवलंय. इकडे आता ही स्थित्यंतर दाखवली आहेत, की पहिल्यांदा 3 चाकी सायकल, मग 2 चाकी, मग बाईक वगैरे, मग 4 व्हीलर. हा, आता उलट पण नाही जाऊ शकत. आता म्हंटले मी ती 3 चाकी सायकलवर बसते. लहान असताना मी खूप गोबऱ्या गोबऱ्या गालांची छान होते, मला परत तसं व्हायचंय. नाही ना जाऊ शकत परत. का तर तो काळ आता मागे निघून गेलेला आहे. आणि हे जीवन चक्रात आता आपण पुढे आलोय. माताजी घ्या पुढे. आणि हे प्रत्येकाचं सेम आहे, हा कुणालाच नाही असं नाही ते. ह्या वाचा माताजी, हे लक्षात ठेवा. साधारण 84 लाख मधल्या ह्या विभाजन दिलंय बघा त्यांनी पद्मपुराणाप्रमाणे. जीवाच्या 84 लक्ष प्रजाती, 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे प्राणी, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक सरपटणारे जीव, 20 लाख प्रकारचे वृक्ष वेली आणि 9 लाख प्रकारचे जलचर. हरे कृष्ण. हा, तर हे वर्गीकरण आहे. चेतनेप्रमाणे असतात ही तुमची वर्गीकरण. आणि यात शेवटी मनुष्य शरीर मिळत असतं आपल्याला एवढा प्रवास केल्यावर. वाचा माताजी. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. हे कौन्तेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण. ओके. हा, तर हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही थोडं समजून घ्या. आणि शेजारी तुम्हाला प्रत्येकाला झाड दिसतंय का बघा? दिसतंय ना? बरं, दिसतंय ना सगळ्यांना? हा जो फोटो आहे ना, तो एकाच झाडाचा वेगवेगळ्या ऋतूंमधला आहे. आलं ना लक्षात सगळ्यांच्या? तर हो. हे निसर्ग आहे ना, आपल्या बाह्य सृष्टी जी आहे, ही सतत बदलत असते. हा, हे एकच झाड आहे वेगवेगळ्या ऋतूमधलं. तर इथे कृष्ण काय सांगतात, की ही जी सुख आणि दुःख असतात ना, ही उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी आहेत. कधीच कंटिन्यू सुख राहणार नाही, कधीच कंटिन्यू दुःख राहणार नाही. ही जीवनात ना येऊन जाऊन असणार. जसे ऋतू बदलणार तसंच हे पण येऊन जाऊन असणार. तर आपण आहे ना, ती सहन करायला शिकायला पाहिजे. सहन करा म्हणजे अन्याय सहन करा असा आहे इथं अर्थ नाहीये. तर त्याने तुम्ही दुःखी होऊन त्या दुःखात अर्जुनासारखं बुडू नका. अर्जुनाला तेच सांगतायत, की स्वकीयांच्या जाण्याचं दुःख होणार, पण सहन कर. आपण पण सहन करायला शिकायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम मध्ये बुडायचं नाही, तर त्यातनं बाहेर पडायचा मार्ग शोधा. जसं इथे कृष्णाने अर्जुनाला दाखवला, तसं आपण पण स्वतःची मदत करा आणि आयुष्याच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचं. आणि माझ्याच वाटणीला का दुःख येतात वगैरे असं पण विचार करू नका. इथे प्रत्येकाच्या वाटणीला सुख येणार, थोडीफार दुःख पण येणार. कसं आहे, हा इथला स्वभाव आहे. ऋतूंच्या येण्या जाण्याप्रमाणे सुख आहे तर कधीतरी दुःखही येणार, दुःख आलं तर नक्की सुख पण येणारच. हा इथला स्वभाव आहे. हम्म. हा, वाचा माताजी. तो श्लोक लक्षात ठेवा, ते दोन्ही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे.
शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण. तर आहे ना, लक्षात घ्या हा हा पण श्लोक काय सांगतो, हे आत्म्याविषयीचं ज्ञान आहे. आता शरीराचं तर कळलं, पुन्हा मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे. ऍक्च्युली मनुष्य शरीर मिळालं हीच खूप मोठी उपलब्धी आहे आपल्यासाठी. कारण हाच तो जन्म आहे जो तुम्हाला भगवंतांशी जोडू शकतो, ज्यामध्ये आपण आत्म्याला मुक्तीच्या मार्गावर नेऊ शकतो. पुनरपी जननम म्हणजे 84 लाख मध्ये सतत जन्म मृत्यू ह्यातनं बाहेर काढू शकतो. हं? तर इथे कृष्ण आता ना काय सांगतायत बा, आत्मा कसा आहे, तर आत्मा हा अजन्म आहे. म्हणजे त्याच्यासाठी शरीर आणि सॉरी, जन्म आणि मृत्यू नाही. तो ना फक्त ह्या शरीरातून पुढच्या शरीरात जातो. त्या पुढच्या शरीरातले दिवस पूर्ण झाले की त्याला सोडतो त्याच्या पुढच्या शरीरात, ते पण आपल्या कर्मांप्रमाणे मिळतात. ओके. त्यामुळे त्याचा जन्म आणि मृत्यू त्याच्यासाठी नाही, तो अजन्मा सनातन नित्य आहे. हा, माताजी घ्या पुढे. कारण तो भगवंतांचा अंश आहे त्यामुळे. वाचा. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. तर आहे ना, आता बघा हा, हे पण लक्षात ठेवा की काय होतं, तर तो मुलगा चिखलात पडलाय बघा. आता तर त्याला कपडे तर बदलायला हवे, ते धुवून वाळवेल आणि मग ते पुन्हा वापरता येतील. पण म्हणजे ते कपडे काढून स्वच्छ कपडे तर घालायला हवेत. तसं आपलं शरीर आत्म्याचं असतं की हे शरीर जीर्ण झालं ना की तो ते वापरू शकत नाही. त्यामुळे त्याला हे शरीर सोडून पुढचं शरीर धारण करावं लागतं. ज्याप्रमाणे आपण वस्त्रांचा त्याग करत असतो त्याप्रमाणे. हा, घ्या माताजी पुढे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. हा, आणि कसं आहे आत्मा, आता आपण अजन्मा सनातन नित्य आहे बघितलं. आणि कसं त्याच्यावर कुठल्या ते अर्जुनाला वाटतंय ना मी त्यांना मारणार, तर ते काय म्हणतायत, तू त्यांचं शरीर नष्ट करशील, आत्मा नाही. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. तो कसा आहे, तर त्याच्यावर कुठल्याही शस्त्राचा काही परिणाम होत नाही. अग्नीने त्याला जाळता येणार नाही, पाण्याने सुकवता येणार नाही. हा, माताजी घ्या पुढे. हे आत्म्याचे गुणधर्म आहेत. वाचा. हरे कृष्ण. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. आता तो काय म्हणतो, आनंद नाही. हा, तर हे बरोबर आहे. एक मात्र तत्वतः लक्षात ठेवा की तुम्ही जे काम बाय चॉईस तुमच्यासाठी स्वीकारताय ना, त्यामध्ये तुम्हाला आनंद यायला हवा. हा मात्र छोटं असू दे मोठं असू दे, कुठलंही काम त्यात आनंद घेऊन करायला शिकायला हवं. नाही तर मग आपल्याला ते खूप वेळेसाठी आपण करू नाही शकत. आता अर्जुनाने तेच सांगितलं की मला हे करताना आनंद नाही वाटणार, ते जे राज्य मिळेल. मग इथे कृष्ण काय सांगतायत की तू एक क्षत्रिय आहेस. आणि तुम्ही पण विचार करा, जर का अर्जुनाने ते रणांगण सोडून गेला असता, तर दुर्योधन असा म्हटला असता की किती चांगला हा अर्जुन, आम्ही मृत्युमुखी पडायला नको म्हणून हा अ, म्हणजे रणांगण सोडून गेला, बाबा किती चांगला आहे. ते काय म्हणाले असते की हा भित्रा आहे, पळपुटा आहे, युद्धाला घाबरला म्हणून सोडून वनात पळून गेला. ते कृष्ण सांगतायत की असे शब्द मृत्यूपेक्षा जास्त तुला त्रासदायक झाले असते. हा, हा माताजी घ्या पुढे. म्हणजे तो जे म्हणतोय ना आनंद नाही, तर कृष्ण म्हणतोय की हे असं आयुष्य तुला मृत्यू पेक्षा जास्त दुःखदायक झालं असतं. वाचा.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हा, आता भगवंत काय म्हणतायत, आनंद नाही, आनंद नाही काय तुझा, म्हणजे हे तर काय आहे, प्रॉब्लेम तर काय आहे. जर का समज तू मृत्युमुखी, तेव्हाची युद्ध दोनच प्रकार व्हायचे. एक तर एक योद्धा एक योद्ध्याशीच लढायचा. आणि कसा लढायचा, एक तर एक जण जिंकायचा आणि दुसरा जण मृत्युमुखी पडायचा. असंच ती युद्ध असायची. मग भगवंत म्हणतायत की त्यामुळे एकतर तू मृत्यू पावशील. जर का मृत्यू पावलास तर तुझं युद्ध करणं हे कर्तव्य आहे, तू राजा आहेस. आणि त्यामुळे तुझं कर्तव्य करताना तू मारला जाणार. त्यामुळे तुला आपोआप स्वर्ग प्राप्ती होईल, स्वर्गाचा आनंद घेशील. आणि समज तू जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्याचा आनंद घेशील. मग तुझा आनंद नाही काय, दोन्हीकडे तर आनंदच आहे. त्यामुळे उठ आणि युद्ध कर. आणि गीताना तुम्हाला कुठंच कर्तव्याच्या मार्गावरून बाजूला व्हायला सांगत नाही. बरेच ठिकाणी कृष्णाने म्हटलेलं आहे, म्हणून उत्तिष्ठ कौंतेय, उठ आणि युद्ध कर. हं? माताजी पुढे घ्या. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. आता तो म्हणतो ना, पाप लागणार मला, म्हणजे गुरु हत्या, भावंडांची हत्या, ह्याचं मी पाप का माझ्या डोक्यावर घेऊ. तर भगवंत काय सांगतायत की अर्जुनाला इथं असं वाटतंय की त्याची इच्छा म्हणून हे युद्ध होतंय. तर भगवंत काय सांगतायत की तुझी इच्छा म्हणून हे युद्ध होत नाहीये, हे धर्म युद्ध आहे. हा, हे धर्म, अधर्म विरुद्ध धर्म असं हे युद्ध आहे. ते अर्जुनाची इच्छा म्हणून ते युद्ध होत नाहीये, धर्माची स्थापना करण्यासाठी होतंय. त्यामुळे ते सांगतायत की मी तुला सांगतोय, हा, म्हणून तू युद्ध कर. स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी, माझी आज्ञा म्हणून युद्ध कर. आणि मग ह्याला भगवंतांची सेवा म्हणून तुम्ही जे करता त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्तीमध्ये तुम्ही कुठलंही जे कार्य करताना त्याचं पाप लागत नाही. आता विभीषण, रावण हा त्याचा भाऊ होता, त्याला सोडून रामांकडे आले. आपण त्यांना कधी नाव ठेवतो का? कारण ते योग्य मार्गावर आले, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, ते धर्माच्या बाजूने राहिले. कारण रावण काय करत होता हे तुम्हाला माहितच आहे. आणि मारून पाठवून देतात की जा रे विभीषणा म्हणून हाकलून काढतात. हा, आणि ते सतत रावणाला सांगत असतात की हे तू चूक करतोयस. त्यामुळे आपण विभीषणांना कधी चूक नाही म्हणत. आता हनुमंत पुरी लंका पेटवून आले, आपण त्यांना चूक नाही म्हणत, कारण रावण होताच तसा. आणि मग ही जी भगवंतांच्या सेवेमध्ये, हे सगळे शुद्ध भक्त आहेत, ह्यांनी भगवंतांची सेवा म्हणून ही जी कार्य केली ह्याचं पाप नाही लागत. आणि ती चुकीची पण नाहीये, ती त्यांनी कर्तव्य म्हणून केलेली आहेत त्यांची सगळी. माताजी पुढे घ्या. म्हणजे ती सेवा म्हणून, त्यात त्यांचा स्वतःचा कण मात्र स्वार्थ नाहीये. आता हे बघा, ही गजेंद्रची गोष्ट आहे. आता आज तर आपण ह्या गोष्टी ऐकू शकत नाही, आपला अध्याय मोठा आहे. पण गजेंद्र मोक्ष कथा, गजेंद्र शेवटी त्या मगरी बरोबर लढून दमतो, कारण पाण्यात तर मगर भारी पडणारच ना. आणि शेवटी सगळं सोडतो आणि भगवंतांची स्तुती गायला लागतो, स्तोत्र. मागच्या जन्मी वगैरे केलेलं आठवतं त्याला, आणि राजा असतो तो मागच्या जन्मी. आणि भगवंत त्या येतात आणि त्याला म्हणजे त्या मगरीला मारतात आणि गजेंद्रला वैकुंठामध्ये घेऊन जातात. जटायूने रामांसाठी जी सेवा केली, जे दशरथांचा मृत्यू रामांच्या सानिध्यात आला नाही, म्हणजे राम तेव्हा त्यांच्या जवळ नव्हते, पण जटायूने त्यांच्या मांडीवर प्राण सोडलेला आहे. खारुताई छोटीशी सेवा करत होती, पण रामाने स्वतः उचलून घेतलं, पाठीवरनं हात फिरवला. तर आपण पण भक्तीमध्ये छोटी छोटी कामं
ही सेवा ज्या करतो ना ह्या मोजल्या जातात. हा, थांबा त्याची पुढे घ्या. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. अरे आणि इथं भगवंत ऍक्च्युली हे आजचं नाहीये, पारिवारिक परंपराच आहे. स्वतःवरूनच सांगतायत की कर्तव्य हे प्रत्येकाला करायला पाहिजे. भगवंत ते स्वतः करतायत. उद्या पाहूच आपण हा श्लोक. हा, हा माताजी पुढे घ्या. म्हणजे जर का भगवंत स्वतः कधी कर्तव्याच्या मार्गाने बाजूला होत नाही, आपण कसे होऊ शकतो? वाचा. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिना. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. अर्जुन म्हणत होता ना, मी निर्णय नाही घेऊ शकतो, मी असमंजस मध्ये सापडलोय. तर कृष्ण म्हणतायत कारण तुझी म्हणजे तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेत. म्हणजे थोडे स्ट्रेट कडक शब्दात सांगतायत की तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस कारण तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेत आणि अ, स्थिर बुद्धी नाहीये, दृढ निश्चयी नाहीयेस तू म्हणून. आणि हा कुठला अर्जुन आहे सांगा? तो तोच अर्जुन आहे जे द्रोणाचार्य विचारतात ना, मी प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग नेम धरा, की तुम्हाला त्या झाडावर काय दिसतंय. सगळी जण वेगवेगळी उत्तरं देतात. अर्जुन एकमेव सांगतो की मला पक्षाचा डोळा दिसतोय. हम्म, अशी म्हणजे कृष्ण सांगतायत की तुझ्या बुद्धीला फाटे फुटले आहेत म्हणून तू निर्णय नाही घेऊ शकत आहेस. निर्णय तुम्ही कधी घेऊ शकणार? जेव्हा तुम्ही एकाग्र चित्त असाल, स्थिर असाल, स्थितप्रज्ञ. अर्जुन विचारतो कोण असतात हे स्थितप्रज्ञ? बघूया, थोडेसे गुण बघूया. हा. सीताधीर मुनी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हा, आता अर्जुन मग विचारतो कृष्णा कोण असतं असं स्थितप्रज्ञ? जरा त्यांची लक्षणं तर सांग. हा, आता बघूया कृष्ण काय सांगतात. हे श्लोकांचे नंबर आहेत पण ठीक आहे, मग त्याची पुढे. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हरे कृष्ण. येस, हा कोण आहे सांगा समोरचे? हे प्रल्हाद बाळ आहेत, प्रल्हाद महाराज आहेत. हा ते तर ते शुद्ध भक्त, त्यांना म्हणायचं की ते स्थितप्रज्ञ होते. तर हे जे आता हे तर दुसऱ्या अध्यायात आपल्याला पटकन जास्त वाटेल, पण जसं जसं गीता शिकाल ना तसं बऱ्याच श्लोकांमध्ये कृष्णाने हे सगळं पुन्हा सांगितलेलं आहे. हळूहळू आपल्याला ह्याची सवय होईल की ऐकायची म्हणजे. तर कसे असतात हे सगळे? शुद्ध भक्त असतात ना, आपले संत आठवा तुम्ही. ते सगळे हे असे असतात की त्यांच्यामध्ये वैराग्य असतं. ओके? हा, वाचा माताजी. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, म्हणजे पुन्हा असं गैरसमज करून घेऊ नका की बाबा आता हे त्रिविध ताप कुठले आहेत हे आपण पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये शिकू. आपण आधिदैविक, आधी भौतिक, त्यामध्ये ते स्थिर असतात किंवा सुखांमध्ये आनंदी होत नाहीत आणि दुःखांमध्ये म्हणजे कोलमडून जात नाहीत. म्हणजे काय? तर असे काय कठीण दगडासारखे असतात की नाही? संत हृदय
नवनीत समाना. त्यांचं तर लोण्याहून मऊ मन असतं. पण कसे स्थिर असतात, की सुख आणि दुःख ही जीवनाचा एक पार्ट आहे हे त्यांनी समजावून घेतलेलं असतं. आणि ह्यातनं आपणही प्रयत्न करून बाहेर पडू शकतो, एवढंच बघायचं असं. हा. हा. आणि कृष्णांकडे जायला तुम्हाला भय, क्रोध आणि आसक्ती यातनं मुक्त असायला हवं. आता हे कासव त्याप्रमाणे असतो बघा आता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हा, म्हणजे ना, हे कासवाकडून घ्यायचा गुण आहे. म्हणजे कासवाच्या जीविताला धोका वाटला की तो काय करतो, त्याचे मान हात पाय असं आत ओढून घेतो, मग दगडच आहे असं वाटतं बघा. तसे इंद्रिय विषय आले ना, की हे जे स्थितप्रज्ञ मुनी असतात, म्हणजे जे शुद्ध भक्त असतात, ते तिथनं ते आता जागा तर सोडू शकत नसतील. काय माहिती त्यांची कर्तव्य असतील की ड्युटी आहे बाबा, आम्ही पोलिसच आहे, नको त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं, तर त्याचा पार्ट नाही होत ते. हा, तर तिथली कर्तव्य तुमची करून या, ते त्याचा उपभोग घेऊन तिथे अडकून नाही पडायचं, असं आहे ते. हा, तर जे शुद्ध भक्त असतात हे असे असतात, वैराग्य असतं त्यांच्यामध्ये. हा, वाचा माताजी. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गात् सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. हा ना, खूप छान हे आहे श्लोक. म्हणजे आपल्याला दुसऱ्या अध्यायाचा अभ्यासात सतत करावा लागणार. हा, तर इथे ना कृष्णाने सांगितलंय की तुम्ही स्थितप्रज्ञ मुनी आपण नाही. आपण कसं आहे, आता आपण गीता उघडली आहे नुसती, त्यामुळे आपली तर ही क्षमता नाही. पण इथं ना कृष्णाने आपल्याला मार्गदर्शन केलंय की तुम्ही तसे नसाल. तर आपण कसं मग ह्या पापांमध्ये अडकत जातो, हे एक इथं थोडासा क्रम सांगितलाय. हा, तुम्ही पण हा लक्षात ठेवा, ऐका म्हणजे आता आणि लक्षात ठेवा. की होतं काय, की सुरुवातीला ना आपण एखाद्या इंद्रिय विषयाचा म्हणजे एखादी इच्छा होते आपल्याला. हा, मग इच्छा झाली आहे ना, त्याच वेळेस वैराग्य असणारा काय करणार, छोटस उदाहरण घेऊया, खूप अवघड नको. आता बाबा, अ, हा, तुम्ही अभ्यासाला मी ठरवलंय की माझं काहीतरी सबमिशन वगैरे तोंडावर आलेलं आहे, आणि मी ठरवलंय की मी आजचा दिवस हा पूर्ण हे पेंडिंग वर्क जे आहे ते पूर्ण करतो, मी इथनं हलणार पण नाहीये. हा, आणि अशा वेळेला समजा हे आलं, कोण आलं, तुमचा मित्र आला आणि तुम्हाला हाक मारली, तर अशा वेळेस तुम्ही त्याला सुरुवातीलाच सांगायला पाहिजे की नाही, मी हे आज येत नाही, मला थोडंसं काम आहे. पण तुम्ही तसं नाही केलं, तर मग आसक्ती वाढत जाते. म्हणजे कसं, नाही मग त्याच्यावर जातो, थोडंसं गप्पा मारतो, फिरून येतो. मग ती मनाला, त्याला आणि स्वतःच्या मनाला पहिल्या स्टेजला हा चिंतन करता तेव्हाच नाही समजवलं, तर मग काय होणार, मग आसक्तीतून कामना म्हणजे अजून इच्छा वाढत जाणार. त्या कामना नाही पुऱ्या झाल्या की राग येतो माणसाला, अँगर. असं. इथे त्यांनी एका स्त्रीचं उदाहरण दिलंय, पण ठीक आहे, माताजी पुढे घ्या. हा, मग राग जेव्हा येतो, क्रोध, क्रोध कसा असतो माहित आहे, वाचा माताजी. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. हा, आता होतं काय, तुम्हाला राग आला ना, की राग तुम्ही तो वेळेच नाही आवरला, तर काय होतं, तुम्ही भ्रमित होता. भ्रमित म्हणजे काय, तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. त्यामुळे रागामध्ये कधीही निर्णय घ्यायचे नाही, शांतपणे निर्णय घ्यायचे असतात, तर ते योग्य ठरतात. हा, कारण जेव्हा तुम्ही आणि अशा वेळेस जर का भ्रमित अवस्थेत हे घेणार निर्णय, तेव्हा आपला बुद्धिनाश झालेला असतो. हा, आणि ते म्हणजे त्याचं पतन होतं आपलं बघा, भौतिक अंधकुपात पतन होते. म्हणजे काय, हे जे
जन्म इथं कृष्णाने सरळ सांगितलेलं आहे की इथला भौतिक अंधकूप म्हणजे हे जे पुनरपी जननम पुनरपी मनन मरणम आहे ना, त्याच्यामध्ये की पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जन्म मृत्यू. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही जी लक्षात ठेवा, हा चार्ट आहे बघा. ह्याची सुरुवात कुठून होते बघा. तर तुम्ही आसक्तीपासून, इंद्रिय वस्तूंची आसक्ती तर छोटीशी घ्या कुठली पण. ह्याला आता तुम्हाला शुगर आहे आणि तुम्हाला गोड खावंसं वाटतं, तर आपण मनाला सांगायला पाहिजे की बाबा आयुष्याची इतके वर्ष गोड खाल्लेलो आहे, हा आता थोडस ते कमी करूया. हे आपण स्वतःला समजावून सांगायला पाहिजे. नाही तर मग काय पुढे मग तब्येत आणि हे त्रास देते ना, असं होणार. ओके. छोटी छोटी उदाहरणं घ्या. हाय फक्त हे ना टप्पे लक्षात ठेवा की आपण ह्याच्या अर्लियर स्टेजमध्ये स्वतःला आवरायला शिकायला हवं. की तिथंच मनाला सांगायचं, आसक्तीच्या वेळेसच मनाला जरा आवरायचं. नाहीतर मग आसक्तीतून वासना त्या पूर्ण नाही झाल्या की क्रोध. क्रोध हा तुमचा भ्रम उत्पन्न करतो. म्हणजे तुम्हाला मी कोण आहे वगैरे विसरायला होतं आणि आपल्याला कायच्या काय आपण समजून निर्णय घेतो. हा मग बुद्धिनाश आणि मग काय पतन. ओके. हा माताजी पुढे घ्या. इथं ना दुसऱ्याच अध्यायामध्ये बघा, हा हा हे तेच चार्ट आहे बघा की इंद्रिय विषयांचे चिंतन, त्यातून आसक्ती, आसक्तीमुळे काम, कामेच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध, क्रोधामुळे मनुष्य भ्रमित होतो, भ्रमित झाल्यामुळे स्मृती विभ्रम, मग बुद्धिनाश आणि आत्म्याचे भौतिक जगात पतन होतं. माताजी पुढचे श्लोक. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियमक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची कृपा पूर्ण प्राप्त करू शकते. हरे कृष्ण. हे आपले प्रभुपाद स्वामी आहेत. हे संत शुद्ध भक्त असे असतात पहा. हा की आसक्ती आणि अनासक्ती ह्यातनं मुक्त. म्हणजे आता ना आजच्या अध्यायात तुम्हाला हे कळणार नाही, पण जसं आपण पुढं पुढं जाऊ ना, तसं आपलं मन सगळ्याच्या मागे धावणारं असतं. पण जसं तुम्ही भगवंतांशी जोडलं जाता ना, तसं हे धावणारं मन शांत होतं. आणि ही लोक तर त्याच्या उच्च स्तरावर असतात, त्यामुळे त्यांचं मन सगळ्याच्या मागे धावणारं नसतं, ते कंट्रोलमध्ये असतं त्यांच्या. हा मग असे जे असतात की ज्यांनी इंद्रियांना पूर्ण स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं असतं, असे मनुष्य भगवंतांना प्राप्त करू शकतात. माताजी पुढे घ्या. ओके. तर आपला हा आजचा अध्याय झालेला आहे. इथं ना माताजी तुमच्याकडे गीता आहे का? हो आहे माताजी. त्याच्यात तो ना शेवटचा 72 वगैरे एक श्लोक आहे बघा, जिथे इच्छा समुद्राला येऊन मिळतात, असा तो श्लोक आहे बघा. माझ्याकडे गीता नाहीये आज. हम्म, म्हणजे त्याचं हे पण वाचायचंय का? हा अं, तो त्याचं फक्त ट्रान्सलेशन वाचा. तो एक श्लोक आहे की बघा, हा जो ह्या सगळ्याचं कृष्णानेच सांगितलंय, समुद्रासारखं बनायला हवं, इच्छांच्या नद्या येऊन मिळत राहतात बघा. असा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये, हो, शेवटी शेवटी. अचल प्रतिष्ठम. दुसरा अध्याय ना. हम्म. हा. ज्याप्रमाणे समुद्र, श्लोक वाचायचंय माताजी. नको श्लोक राहू दे, ट्रान्सलेशन वाचा. ज्याप्रमाणे आपुर्यमाणं समुद्र हा प्रतिष्ठम्. नेहमी हा ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हा. तर आता ना इथे कृष्णाने छान उदाहरण दिलंय, ऐकलत ना तुम्ही, किंवा गीता उघडा आणि तुम्ही तो वाचू पण शकता. इथे कृष्ण ना समुद्राचं उदाहरण देत आहेत आपल्याला, की समुद्राला बघा नित्य नेमाने भरती येत असते. हा किंवा ओहोटी पण येते. मग तुम्ही कधी ऐकलंय का भरती आल्यावर समुद्राने एक ठीक आहे मर्यादेप्रमाणे, जे जे कोळी बांधव असतात, जे किनाऱ्याला राहतात, त्यांना ते सगळा अंदाज असतो बघा. जनरली इतका म्हणजे अनंत काळापासून समुद्र आहे, पण तो सहसा ते सुनामी वगैरे प्रकरण सोडा, पण तो मर्यादा ओलांडत नाही. किंवा हे एक झालं. दुसरं, आता पावसाळा सुरू आहे,
सगळ्या नद्या दुथडी भरून भरून पुराचं पाणी समुद्रामध्ये पोचवतात. पण तुम्ही कधी ऐकलं का की अवेळी समुद्राला भरती आली? बरं आपल्या बाजूला नाही, आपण दुसरीकडच्या कुठल्या तरी समुद्राचं पाणी अचानक खूप वाढलं, असं नाही होत. तर इच्छा होणार नाहीत असं होत नाही. हा, इच्छा ह्या आपल्याला होणार, पण आपल्याला समुद्रासारखं बनायचंय की तो त्या स्वीकार करत असतो नद्यांच्या पाण्याचा आणि तो स्थिर राहतो. म्हणजे तुम्ही योग्य निर्णय घ्यायला शिकायला हवे की मला हे आता गरजेचं आहे का, किंवा हे आपण करू नंतर करू, किंवा हे चूकच आहे असं. तर समुद्राकडनं आपण हे स्थिरपणे शिकायचंय की इच्छांच्या नद्या ह्या मिळत राहणार, पण म्हणून आपण आपली मर्यादा तोडू नाही शकत. हा, तो ओके, आपला अध्याय इथे झाला. हा दुसरा अध्याय आहे, त्याचं नावच गीतेचे सार असं प्रभुपाद स्वामींनी दिलेलं आहे. खूप महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करावा लागतो. हा, सांख्य ज्ञान म्हणतात, आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान आहे ह्याच्यामध्ये, की मी कोण आहे, माझं भगवंतांशी नातं काय, का मिळतो आपल्याला मनुष्य जन्म. हे जेव्हा प्रश्न पडतात ना, तेव्हा तुमचा गीतेचा प्रवास सुरू होतो भगवंतांकडचा. की कारण इथे खूप मनुष्य येत असतात आणि जातही असतात. मी नसतो आलो तरी काही जगाला खूप फरक पडणार नाही, मग मी का आलो. हा, तर गीता आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देते. आता आज कळलं ना की आपल्याला आत्म्याचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे या मनुष्य शरीराचा उपयोग भगवंतांशी जोडून घेण्यासाठी. तर आपण ते स्थितप्रज्ञ मुनी बघितले ना तसं. तर ओके, ठीक आहे. अर्जुनाच्या 5 दुःख होती, त्याची आज 4 प्रश्न, 4 दुःखांची उत्तरं दिलीत. मग करुणा, तर भगवंतानी सांगितलं आपण शरीर नाही आणि आत्म्याचं ज्ञान दिलं. हा, आनंद नाही तर ते म्हणाले मृत्यू पावलास तर स्वर्गाचं सुख, आणि जर का जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्याचं. मग तू दुःख कुठं आहे ह्याच्यात, आणि जर का हे रणांगण सोडून गेलास तर जे बोलतील लोक तुला, ते मृत्यूपेक्षाही जास्त वेदनादायक असणार. पापी प्रतिक्रिया, तर भक्ती, अर्जुनाला मुळात असं वाटत होतं की हे आपल्यासाठी होणारं युद्ध आहे, तर हे भगवंतांची इच्छा म्हणून कर म्हणतायत. हा, ते धर्मयुद्ध आहे, ते भगवंतांच्या इच्छा म्हणून केलेलं कर म्हणतायत, आणि त्याच्यामध्ये भक्तीमध्ये हे जे आपण करतो ना ह्याचं पाप लागत नाही. असमंजस, तर भगवंत म्हणाले तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, स्थिर नाहीये तुझी बुद्धी, म्हणून तू निर्णय घेऊ शकत नाहीस. म्हणून ते सांगतात की तू स्थितप्रज्ञ, म्हणजे ते लोकांसारखं स्थिर बुद्धी हवी आपली. मग अर्जुन विचारतो कसे असतात ते, त्यांची लक्षणं तर सांगा, मग आपण ती पाहिली. हा, आणि पारिवारिक परंपराचा आपण उद्या बघूया. ओके. आणि या अध्यायातनं लक्षात ठेवा की ओके, हरे कृष्ण, आपल्याला हे करावं लागणार की प्रॉब्लेम आले तर मार्गदर्शन घ्यायचं, त्या त्या विषयातले जे ज्येष्ठ आहेत, अभ्यासू आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यातनं बाहेर पडायचं बघा. चालेल, झाला आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग थांबवलं तरी चालेल, आणि तुम्हाला काही शंका असली तर विचारा. समजला का सगळ्यांना?